महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. दत्तानाना हे पत्रकार तसेच वृत्त छायाचित्रकार म्हणून देखील प्रसिद्ध आहे आणि त्यांचा सन्मान करताना अत्यंत प्रत्येक पत्रकाराच्या चेहऱ्यावर अतिशय मनस्वी आनंद दिसतो. ओके ओके ऑल ऑफ यू प्लीज. ओके सगळ्यांनी समोर बघा. अत्यंत भारावलेला वातावरणात हा नृत्य सत्कार होत आहे. गुच्छ चेहऱ्या समोर येतो. ओके ओके पुन्हा एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करूया दत्तानानांचं. यांच्या शुभार्थ माननीय विजयदादा कोलतेंच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान होत आहे. फक्त एवढंच सांगेन की माझ्या वडिलांनी जे खूप मोठं कार्य केलेलं आहे, इथे बऱ्याच जणांना ते माहिती आहे नाही माहिती आहे मला माहिती नाही, पण त्यांचं कार्यक्षेत्र हे मुंबईमध्ये प्रचंड होतं. इव्हन असं आहे की ज्या वेळेस ते गेले आणि त्याच्यानंतर स्वतः बृहन्मुंबई महानगरपालिकेने आमच्याकडून कोणतंही पत्र न जाता सुमोटो म्हणतात त्याला, ठराव स्वसंमतीने पास करून काकासाहेब पुरंदरे चौक असं तिथं विक्रोळीला नाव दिलं गेलेलं आहे. आणि त्यावेळेस जे काही आमच्या हस्ते आम्ही तिघींनी मिळून एक पुस्तक काढलेलं आहे. पण तिथं ज्यावेळेस सासवडकर काही लोक आले त्यावेळेस ते म्हटले की चंद्रकांत एवढं मोठं कार्य होतं हे आम्हाला खरंच माहित नव्हतं. हे पहिल्यांदा तिथं बऱ्याच जणांनी काय असतं, बरेचदा असं होतं की आपल्या घरातली माणसं एवढी मोठी आहेत याची आपल्याला कल्पना नसते, पण ते त्यांचं मोठेपण जे असतं. जयसाहेब पुरंदरे असतील, आप्पासाहेब, रावसाहेब, हे सगळे पुरंदरे मला आठवतात. आणि याचं कारण प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये काम केलं, त्यांनी आपापला ठसा निर्माण केला. कारण हे पुरंदरे अंबाजी पंतांचं बळ, क्षमता, शक्ती, शौर्य हे पाजरत आमच्या सासवडपर्यंत आले. आणि म्हणून एवढा मोठा पुरंदरे वाडा तो किती वर्षाचा आहे, तो किती वर्ष राहील त्याची कल्पना नाही करत. पण त्याच्यावरून या पुरंदरे घराण्याची त्यावेळेची श्रीमंती समजते. आणि म्हणूनच कौशिकच्या कुटुंबामध्ये आम्ही जेव्हा जातो आषाढस्य प्रथम आम्हाला मोठेपणा वाटतो की तुम्ही राजे सरदार आणि आम्ही मावळे तुमच्या समोर बसताना आप्पासाहेबांचा अभिमान वाटतो. कौशिकला एवढंच सांगेल की ते खंडित करू नको, तुला त्रास झाला तरी चालेल, थोडा घे. आता अंबाजी तुझं नाव घेतलेलं आहे. तुझ्या जीव आशेपर्यंत नानासाहेबांनी सुरू केलेलं आहे हे व्रत. मला असं वाटतं गीता खरंच मुद्दाम मी तुला व्यासपीठावर हे पूर्वी कलाताई आमचं हे सगळं काम करायच्या, पण कलाताई तुमचा सामाजिक क्षेत्रातला वक्तृत्वाचा बोलण्याचा वारसा गीता भविष्यामध्ये पूर्ण करेल अशा स्वरूपाची मी अपेक्षा व्यक्त करतो. 1734 साली श्री क्षेत्र माहुली येथे अंबाजीपंत पुरंदऱ्यांचा मृत्यू झाला. अशा एका थोर पुरंदरे कुटुंबियांचे कुटुंबीय, सहकारी, वारसदार म्हणून मला चंद्रकांत काकांचा उल्लेख करताना अतिशय आनंद वाटतो. आणि त्यांचा पुरस्कार आम्ही दत्तानांना दिला. गेल्या वर्षी आपण ही सुरुवात केली. आरतीताई आणि यांचं म्हणणं आहे की आपण हे सुरू करूया, चालू ठेवूया. आचार्य यात्रेच्या स्थापनेमध्ये सुद्धा चंद्रकांत काकांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे आमच्या मनामध्ये या भावना होत्याच की आत्र्यांच्या गावामध्ये आत्र्यांच्या पद्धतीनं थोडं मिस्किल करणे, हसवणे, लोकांना आनंद देणे याच्या पद्धतीचं काम चंद्रकांत काकांनी केलं. पण आचार्य यात्रेंचा त्यांच्यावर खूपच प्रभाव होता. आणि आत्र्यांच्या बद्दल काय आता आपण सगळ्यांना माहिती आहे की आत्रे मोठे होते, आत्रे मिश्किल होते. पुन्हा 10,000 वर्षात आत्र्यांसारखं व्यक्तिमत्व घडणार नाही असं जर मग मी म्हटलं तर पुढे 100 वर्ष ते वाक्य तसंच चालेल काय त्यांच्याला अडचणी. आत्रे असे म्हटले होते की 10,000 वर्षात असं होणार नाही, पण पुढे विजय कुलते असं म्हटले पुढच्या 10,000 वर्षात आत्रे होणार नाही. असं काकासाहेबांच्या खूप एक माझ्या नातवानी दत्तबंधूंची पहिली सांगतो की त्यांची ओळख आहे फोटोग्राफर म्हणून. ओके पहिली मी जेव्हा लोकचा सोडलं काय काय औरंगाबादला संपादक होतो लोकपत्र दैनिकाचा, तेव्हा मी त्यांना सांगितलं की वारीचे मला फोटो पाहिजे. तर 4 वर्ष मी तिथं होतो, 4 वर्ष वारीचे फोटो दिले देवघाटातले. आणि औरंगाबादच्या दैनिकामध्ये आतापर्यंतच्या काळात पहिल्यांदाच करताना वगैरे स्टाईल वेगळी दत्तबंधूचे फोटो त्याची त्याला म्हणलं पैसे 4 वर्ष राहिलो होतो आम्ही. मला फोटो प्रत्येक वर्षी वारीवर मी आगळले आहेत चांगले असं दत्तबंधू पैसे कष्टात सगळे केले. तुमचं बायोडाटा वाटल्यावर कळलं
तर अशा दत्ता बोंगायला काकासाहेब पुरंदरे यांच्या नावाचा पुरस्कार मिळतोय. आणि काकासाहेबही तेवढ्याच संघर्षात आले की दत्ताची परिस्थिती जर कठीण असेल, काकाची वगैरे नसेल, पण काकासाहेबांचा स्ट्रगल केला. इथून मुंबईला गेले, पुण्यात काही काम केलं, नंतर नवग्राममध्ये केलं आणि सामाजिक कार्यात वाहून घेतलं. तेवढं हायस्कूल वगैरे काढलं, विकास आहे. त्याच्यात मोठाच वाटा होता. तर मी जेव्हा मुंबईला गेलो, मी पत्रकारिता कोर्स केला AC नंतर, पहिला आलो तिकडे गेलो, लोकसत्ताक अर्ज केला होता. मला